नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वासंतिक वर्गाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये मी तुमचं स्वागत करते। या आधीच्या सत्रामध्ये तुम्ही गणित भाग 1 व गणित भाग 2 मधील काही प्रकरणांचा अभ्यास केला आहे। या सत्रामध्ये आपण राहिलेल्या प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत। आजपासून आपण गणित भाग 1 चा अभ्यास करणार आहोत। गणित भाग 1 मध्ये आज आपण सुरू करतोय प्रकरण क्रमांक 2 वर्ग समीकरणे। वर्ग समीकरणे हा भाग इयत्ता 9वी मध्ये तुम्ही अभ्यासलेला आहात। तर साधारणतः आपण याच्यामध्ये वर्ग समीकरणाची ओळख करून घेऊया। तर वर्ग समीकरणे म्हणजे नेमकं काय हे अभ्यासण्यासाठी आपण काही समीकरणांचा विचार करू। तर बघा, इथे काही समीकरणे लिहिलेली आहेत। 5x + 9 x वर्ग + 3x - 5 3x - 7 3x वर्ग वजा 5x आणि 5x वर्ग ही काही समीकरणे आपण लिहिलेली आहेत। या समीकरणांचा आपण रेषीय बहुपदी आणि वर्ग बहुपदी या दोन गटामध्ये वर्गीकरण करणार आहोत। इयत्ता 9वी मध्ये तुम्ही शिकलेलाच आहात, अभ्यासलेलाच आहात की वर्ग बहुपदी म्हणजे नेमकं काय। तर साधारणतः वर्ग म्हणजे काय की ज्या समीकरणाचा घातांक 2 असतो त्याला आपण वर्ग असं म्हणतो। जसं 3 असेल तर आपण घन म्हणतो। मग ज्या समीकरणाचा घातांक 2 आहे त्याला आपण वर्ग समीकरण असे म्हणतो। मग घातांक 2 पेक्षा मोठा असेल तर ते वर्ग समीकरण असेल का? नाही। तर घातांक म्हणजे सर्वात मोठा घातांक हा 2 असणे आवश्यक आहे। शिवाय हे सर्व घातांक पूर्ण संख्या असणे सुद्धा आवश्यक आहे। या दोन नियमावरून आपण दिलेल्या समीकरणाचे रेषीय बहुपदी आणि वर्ग बहुपदी या दोन गटामध्ये वर्गीकरण करणार आहोत। पहिलं समीकरण घेऊया आपण 5x + 9। तर 5x + 9 मध्ये सर्वात मोठा घातांक किती आहे? 1 आहे। त्यामुळे ही वर्ग बहुपदी होईल का? नाही आहे। म्हणजे 5x + 9 ही काय आहे? रेषीय बहुपदी। दुसरं समीकरण आहे x वर्ग + 3x - 5। आता या बहुपदीमध्ये बघा सर्वात मोठा घातांक किती आहे? 2। त्यामुळे दुसरी बहुपदी ही काय आहे? वर्ग बहुपदी आहे। x वर्ग + 3x - 5 ही वर्ग बहुपदी आहे। तिसरं समीकरण बघा 3x - 7। या समीकरणामध्ये सर्वात मोठा घातांक हा 1च आहे। त्यामुळे 3x - 7 ही रेषीय बहुपदी आहे। त्यानंतर पुढे बघा 3x वर्ग वजा 5x। तर इथं या समीकरणामध्ये सुद्धा सर्वात मोठा घातांक हा 2 आहे। त्यामुळे 3x वर्ग वजा 5x ही वर्ग बहुपदी आहे। शेवटचं समीकरण आहे बघा 5x वर्ग। तर ही सुद्धा काय आहे? वर्ग बहुपदी आहे, कारण याचा सर्वात मोठा घातांक 2 आहे। साधारणतः या समीकरणावरून तुमच्या लक्षातच आले असेल की कोणत्या प्रकारच्या समीकरणांना रेषीय बहुपदी म्हणतात आणि कोणत्या प्रकारच्या समीकरणांना वर्ग बहुपदी म्हटलं जातं। बघा, साधारणतः रेषीय बहुपदीमध्ये 5x + 9 आणि 3x - 7 म्हणजे इथं कुठल्याही पदाचा घातांक 2 किंवा 2 नाही आहे, त्यामुळे ही रेषीय बहुपदी आहे। तर दुसऱ्यामध्ये बघा वर्ग बहुपदीमध्ये x वर्ग + 3x - 5 3x वर्ग वजा 5x आणि 5x वर्ग या तिन्ही समीकरणाचा जर आपण विचार केला तर ह्याचा प्रत्येक चलाचा घातांक काय आहे? 2 आहे। आणि 2 हा सर्वात मोठा घातांक आहे। याच्यापेक्षा मोठा घातांक असेल तर ती बहुपदी वर्ग बहुपदीमध्ये येणार नाही। म्हणजेच थोडक्यात वर्ग बहुपदीबद्दल काय सांगता येईल? तर एका चलातील सर्व घातांक पूर्ण संख्या असणे आवश्यक आहेत आणि त्याच्यामधला मोठ्यात मोठा घातांक हा 2 असणं आवश्यक आहे। अशाच समीकरणांचा किंवा बहुपदींचा समावेश वर्ग बहुपदीमध्ये होतो। जर घातांक पूर्ण संख्या नसेल किंवा 2 पेक्षा मोठी संख्या असेल किंवा 2 पेक्षा लहान संख्या असतील तर अशा बहुपदींचा समावेश वर्ग बहुपदीमध्ये होत नाही। तर हे तुम्ही 9वी मध्ये सुद्धा अभ्यासलेले आहात। तर यानंतर आपण पुढचा भाग अभ्यासणार आहोत वर्ग समीकरणाचे सामान्य रूप। आता वर्ग समीकरणाचे सामान्य रूप म्हणजे नेमकं काय? साधारणतः कोणतीही बहुपदी ax वर्ग + bx + c
बरोबर 0 या स्वरूपात आपण जर मांडणी केली तर ते त्या बहुपदीचं काय असतं, सामान्य रूप असतं. तर या पदामध्ये आपण मांडणार आहोत. आता ax वर्ग अधिक bx अधिक c म्हणजेच काय, साधारणतः ही एक बहुपदी आहे आणि घातांकांच्या उतरत्या क्रमानुसार तिचं मांडणी केलेली आहे. म्हणजे यानुसार ax वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपामध्ये प्रत्येक बहुपदीचं किंवा समीकरणाचं आपल्याला काय करायचं आहे, सामान्य रूपामध्ये रूपांतरित करायचं आहे. त्यासाठी आपण हा तक्ता सोडवूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. पहिलं समीकरण बघा काय आहे, वर्ग समीकरण x वर्ग वजा 4 बरोबर 0. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत बघा, x वर्ग वजा 4 बरोबर 0. तर पहिलं पद काय असणार आहे, x वर्ग. x वर्ग नंतर पुढचं काय येईल की इथं x वर्ग नंतर पुढचा लहान घातांक काय असणं आवश्यक आहे, 2 नंतर 1, परंतु इथं दुसरं पद नाही आहे. अशा वेळी आपण 0 गृहीत धरणार आहोत. 0 x चा पहिला घात. आता एक घात हा लिहिला तरी चालेल किंवा नाही लिहिला तरी चालेल. म्हणजे x चा वर्ग त्यानंतर उतरत्या क्रमानुसार x चा पहिला घात याचा नंबर येईल आणि इथं सहगुणक मात्र काय ठरवायचं आहे, 0 ठरवायचं आहे. कारण ही द्विपदी आहे आणि आपण याला त्रिपदीमध्ये रूपांतरित करत आहोत. आणि रूपांतरित करत असताना आपण घातांकांच्या उतरत्या क्रमानुसार मांडणी करणार आहोत. त्यानंतर पुढे काय आहे बघा, वजा 4 बरोबर 0. म्हणजे x वर्ग वजा 4 बरोबर 0 चं सामान्य रूप काय झालं, x वर्ग अधिक 0x चा पहिला घात वजा 4 बरोबर 0. म्हणजेच हे सामान्य रूप आपण ax वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपामध्ये काय केलेलं आहे, रूपांतरित केलेलं आहे. आता याच्यामध्ये अनुक्रमे a b c च्या किमती म्हणजेच त्याचे सहगुणक लिहायचे आहेत. मग बघा x वर्गाचा सहगुणक काय आहे, 1. साधारणतः घातांक 1 आणि सहगुणक 1 असेल तर ते लिहिलं जातच असं नाही. म्हणजे तुम्ही गणितामध्ये मांडताना ते लिहिला तरी चालेल किंवा नाही लिहिला तरी चालेल. म्हणजे x वर्गाचा सहगुणक काय आला, 1. म्हणजे a ची किंमत किती आहे, 1. त्यानंतर 0x चा पहिला घात. इथं सहगुणक कुठला आहे, 0. आणि c म्हणजे काय आहे, वजा 4. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण परत पाहूया. x वर्ग वजा 4 बरोबर 0 हे वर्ग समीकरण आपल्याला ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या सामान्य रूपामध्ये रूपांतरित करायचं. म्हणजेच काय करायचं आहे की साधारणतः हे वर्ग समीकरण जर द्विपदी असेल तर त्याला आपण त्रिपदीमध्ये रूपांतरित करायचं आहे. यावेळी घातांकाचा विचार करायचा आहे. घातांकाच्या उतरत्या क्रमानुसार काय करत जायचं आहे, त्यातील प्रत्येक पदाची मांडणी करत जायचं आहे. x चा वर्ग. आता दुसरं पद इथं नाही आहे त्यामुळे आपण सहगुणक त्याचा काय लिहिला, 0. त्यानंतर x चा पहिला घात, कारण 2 नंतरची लहान संख्या कुठली येते, 1. त्यानंतर शेवटचं पद वजा 4 आहे तसं बरोबर 0. म्हणजे याचं सामान्य रूप काय झालं, x वर्ग अधिक 0x वजा 4 बरोबर 0. मग अनुक्रमे abc च्या किमती काय होईल, a म्हणजे समीकरणातील पहिलं पद, b म्हणजे समीकरणातील दुसरं पद आणि c म्हणजे समीकरणामधील तिसरं पद. यानुसार x ची किंमत काय आली, 1. b ची किंमत काय आली, 0 आणि c ची किंमत काय आली, वजा 4. तर याच पद्धतीने आपण राहिलेली उदाहरण सोडवूया. तर आता पुढचा आहे y चा वर्ग. y चा वर्ग नंतर हा 2y, इथं एक घात असतो त्यामुळं 2y हे आपण वजा 2y. आता वजा 2y का लिहिलं, पक्षांतर करत असताना 2y उजवीकडून डावीकडे आला त्यामुळे तो धनचा ऋण झाला. म्हणजे y वर्ग वजा 2y आणि हा वजा 7 आहे त्याचं पण पक्षांतर झाल्यानंतर तो अधिक 7 मध्ये रूपांतरित होईल. मग डाव्या बाजूला काय राहिलं, 0. म्हणजेच y वर्ग वजा 2y वजा 7 याचं सामान्य रूप काय झालं, y वर्ग वजा 2y अधिक 7 बरोबर 0. आता याच्यामध्ये अनुक्रमे आपण abc च्या किमती काढूया. y वर्गाचा सहगुणक आहे 1, b ची किंमत आहे वजा 2 आणि c ची किंमत आहे 7. त्यानंतर आता बघा तिसरं समीकरण आहे x वर्ग अधिक 2x बरोबर 0. आता या समीकरणाला आपण सामान्य रूपामध्ये काय करूया, रूपांतरित करूया.
एक्स वर्ग आहे तसा लिहिला, अधिक 2x म्हणजे याचा घातांक 1 असतो. त्यानंतर आता तिसरं पद काय घ्यायचं बरं, तर तिसरं पद दिलेलं नाही आहे, त्यामुळं काय झालं ते 0 बरोबर 0. म्हणजे एक्स वर्ग अधिक 2x बरोबर 0 याचं सामान्य रूप काय झालं, एक्स वर्ग अधिक 2x अधिक 0 बरोबर 0. आता याच्यामध्ये अनुक्रमे आपण ABCच्या किमती काढूया. 1 2 आणि 0. म्हणजे साधारणतः या तिन्ही उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल की दिलेल्या बहुपदीला ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या रूपात मांडणी करणे म्हणजेच त्या वर्ग समीकरणाचं सामान्य रूप असतं. साधारणतः याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, तर दिलेल्या समीकरणाच्या घातांकाच्या उतरत्या क्रमानुसार मांडणी करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अनुक्रमे a b c च्या किमती मिळतील. उतरत्या क्रमाने मांडत असताना दिलेली प्रत्येक बहुपदी ही त्रिपदीच असेल असं नाही, ती द्विपदी असू शकते किंवा त्रिपदीपेक्षा जास्त पदे असू शकतात. तर अशा वेळी तुम्ही उतरत्या क्रमानुसार त्याची मांडणी करायची आहे, जसं आपण या 3 उदाहरणामध्ये केलेलं आहे. तर आता आपण आणखीन काही उदाहरण सोडवूया की ह्या समीकरणामध्ये तुम्हाला किंवा दिलेली समीकरणे तुम्हाला वर्ग बहुपदी आहे किंवा नाही हे ओळखता येणं आवश्यक आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की खालील समीकरणे वर्ग बहुपदी आहेत की नाहीत ठरवा किंवा सकारण लिहा. म्हणजे आपल्याला दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे का नाही हे ओळखायचं आहे आणि त्याचं कारण सुद्धा लिहायचं आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला 1 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी येऊ शकतात. साधारणतः वर्ग समीकरण आहे किंवा नाही हे तुम्ही ओळखू शकताय घातांकावरून, परंतु कारण लिहिणं सर्वात महत्त्वाचं आहे. तर आपण पहिलं समीकरण पाहूया. 3x वर्ग वजा 5x अधिक 3 बरोबर 0. तर ही वर्ग बहुपदी आहे का, आहे. का आहे, तर याचा चल x हा सर्वांकडे कसा आहे, समान आहे. शिवाय चलाचा घातांक 2 आहे आणि 2 पेक्षा मोठा घातांक त्या बहुपदीमध्ये नाही आहे, त्यामुळे हे काय आहे, वर्ग समीकरण आहे. याचं कारण काय लिहिणार आपण, वर्ग समीकरण आहे. कारण काय लिहिणार आपण, चलाचा घातांक 2 आहे. 2 पेक्षा मोठा घातांक इथं नाही आहे, त्यामुळं चलाचा मोठात मोठा घातांक किती आहे, 2 आहे. त्यामुळं दिलेलं समीकरण हे वर्ग समीकरण आहे. आता पुढे बघा दुसरं समीकरण काय, m घन वजा 5m चा वर्ग अधिक 4 बरोबर 0. तर हे वर्ग समीकरण आहे का, नाही. का नाही आहे, कारण याच्या चलामध्ये सर्वात मोठा घातांक किती आहे, 3. आणि आपण वर्ग समीकरणामध्ये काय म्हणतो की चलाचा मोठ्यात मोठा घातांक 2च असायला पाहिजे. म्हणजे 2 पेक्षा मोठी संख्या असेल तर ते वर्ग समीकरण असणार नाही. म्हणजे याचं उत्तर काय आहे, वर्ग समीकरण नाही. कारण का, चलाचा घातांक 3 आहे, म्हणजे 2 पेक्षा मोठी संख्या आहे, त्यामुळे दिलेलं समीकरण हे वर्ग समीकरण नाही. अशा पद्धतीने तुम्हाला दिलेली समीकरणामध्ये किंवा दिलेली समीकरण वर्ग समीकरण आहे किंवा नाही हे सकारण लिहिता येणं आवश्यक आहे. यानंतर आणखीन एक भाग येतो, वर्ग समीकरणाची मुळे. आता वर्ग समीकरणाची मुळे म्हणजेच काय, वर्ग समीकरणाची उकल. वर्ग समीकरणाची उकल किंवा मुळे म्हणजेच काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर दिलेल्या समीकरणामध्ये चलाची एखादी किंमत दिली जाते
मग ती कशी असू शकते, पूर्ण संख्या असू शकते किंवा अपूर्णांक संख्या असू शकते किंवा धन-ऋण कोणत्याही संख्या असू शकतात. त्या चलामध्ये ती किंमत ठेवल्यानंतर जर येणारं उत्तर 0 येत असेल तर ती त्याची काय असते, उकल असते किंवा ती त्या वर्ग समीकरणाची काय असते, मूळ असते. म्हणजेच थोडक्यात एखाद्या समीकरणामध्ये एक्सची किंमत मी 1, 2, 3 या पद्धतीनं ठेवत गेले आणि 1, 2, 3 समीकरणामध्ये घातल्यानंतर जर माझं उत्तर 0 येत असेल तर अनुक्रमे 1, 2, 3 ही त्या दिलेल्या वर्ग समीकरणाची काय असतात, मुळे असतात किंवा ती त्या वर्ग समीकरणाची काय असते, उकल असते. तर आपण या पद्धतीचे एक उदाहरण सोडवूया. वर्ग समीकरणाची मुळे किंवा उकल म्हणजे काय. तर साधारणतः याच्यामध्ये प्रश्न कसा येईल, तुम्हाला एखादं समीकरण दिलं जाईल आणि त्याच्यामध्ये चलाची एखादी किंमत दिली जाईल आणि तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की x बरोबर -6 ही x वर्ग अधिक 5x वजा 6 या वर्ग समीकरणाची उकल आहे किंवा नाही हे ठरवा. मग अशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला 2 मार्कासाठी येऊ शकतात. अतिशय सोपं आहे, तुम्ही इयत्ता 9वीला सुद्धा सोडवलेला आहात. आता बघूया, सोडवूया आपण हे उदाहरण. तर x वर्ग अधिक 5x वजा 6 मग a बरोबर 0. तर x ची किंमत किती घ्यायची आपल्याला, -6. मग -6चा वर्ग अधिक 5 गुणिले x ची किंमत किती आहे, -6. -6 बरोबर 0. मग 6चा वर्ग किती, 36 आणि ऋण काय होईल, धन. आता 5 सख्ख 30. आता हे वजा आहे त्यामुळे इथं काय होणार, वजा. म्हणजे 5 गुणिले -6 उत्तर किती येईल, -30 आणि हे -6 बरोबर 0. आता हे 36 आपण आहे तसं ठेवलं, -30 आणि -6 म्हणजे 30 वजा काय होते, बेरीज. म्हणजे 30 आणि 6 किती होईल, 36. म्हणजे वजा असेल तर आपण बेरीज करतोय आणि चिन्ह देताना मोठ्या संख्येचं देतो. जसे ती 6 पेक्षा मोठी संख्या कुठली आहे, 30. 30 ऋण आहे का धन आहे, ऋण आहे. त्यामुळे इथे चिन्ह काय आलं, वजा बरोबर 0. 36 वजा 36 काय येणार, -36 काय येईल, 0 म्हणजे 0. म्हणजे x बरोबर -6 ही किंमत घातल्यानंतर आपलं उत्तर काय येतं, 0 येतं. म्हणजे x बरोबर -6 ही समीकरणाची उकल आहे. म्हणजेच x बरोबर -6 ही समीकरणाची उकल आहे. ही काय आहे, समीकरणाची उकल आहे. तर आपण आणखीन एक उदाहरण या पद्धतीचं सोडवणार आहोत. याच्यामध्ये आपण आणखीन एक दुसरं समीकरण घेऊया. x वर्ग वजा 5x अधिक 5x वजा 6. आता याच्यामध्ये आपण x ची किंमत घ्यायची आहे 2. x ची किंमत किती घ्यायची आहे, 2. म्हणजेच काय, x बरोबर 2 ही x वर्ग अधिक 5x वजा 6 ची उकल आहे की नाही हे ठरवायचं आहे. आता आपण समीकरण लिहूया. x वर्ग अधिक 5x वजा 6 बरोबर 0. x ची किंमत किती ठेवायची आहे, 2. 2चा वर्ग अधिक 5 गुणिले x ची किंमत आहे 2 वजा 6 बरोबर 0. 2चा वर्ग किती, 4 अधिक 5 गुणे 10 वजा 6 बरोबर 0. तर आता पुढची क्रिया महत्वाची आहे. तर बघा, 4 अधिक 10 तून 6 गेले, किती राहिले, 4 बरोबर 0. 4 अधिक 4 किती, 8 बरोबर 0. म्हणजे सोडवल्यानंतर उत्तर आपलं 0 आलेलं आहे का, नाही आहे, 8 आलेलं आहे. म्हणजे x बरोबर 2 ही या समीकरणाची उकल नाही.
ही काय समीकरणाची उकल नाही। या दोन उदाहरणावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की साधारणतः उकल किंवा मूळ म्हणजे दिलेल्या समीकरणामध्ये चलाची किंमत ठेवल्यानंतर जर उत्तर 0 येत असेल तर ती काय असते, त्या वर्ग समीकरणाची काय असते, उकल असते। म्हणजे जसं इथं उत्तर 0 आलेलं आहे म्हणजे x बरोबर -6 ही या समीकरणाची काय उकल आहे। परंतु x बरोबर जर आपण 2 ही किंमत ठेवली तर आपलं उत्तर 0 येत नाही, म्हणजे x बरोबर 2 ही या समीकरणाची उकल नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत जे काही अभ्यासलं त्यावरून आपण सराव संच 2.1 मधील काही उदाहरणे सोडवूया। प्रश्न पहिला बघा काय आहे, कोणतीही 2 वर्ग समीकरणे लिहा। आता इथं तुम्ही कोणतीही समीकरणे तुमच्या मनाने लिहू शकताय। आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे की जे समीकरण तुम्ही तयार कराल ती बहुपदी असणं, एकपदी किंवा बहुपदी असणं आवश्यक आहे। शिवाय त्याचा घातांक, मोठ्यात मोठा घातांक हा 2च ठेवायचा आहे, 2 पेक्षा मोठा घातांक असता कामा नये। चल तुम्ही a पासून z पर्यंत कोणतंही वापरू शकताय। सहगुणक पूर्ण संख्या असणं आवश्यक आहे, घातांक सुद्धा पूर्ण संख्या असणे आवश्यक आहे। जसं उदाहरणार्थ आता मी एक लिहिते, 3x चा वर्ग अधिक 3x अधिक 4 बरोबर 0। हे एक वर्ग समीकरण आहे का? आहे, कारण इथं चल समान आहे, घातांक 2 आहे, 2 पेक्षा मोठा घातांक कुठलाही नाही आहे आणि घातांक कसं आहे, पूर्ण संख्या आहे। आणखीन एक घेऊया आपण, 5x चा वर्ग अधिक 25 बरोबर 0। तर इथं सुद्धा बघा x चा सर्वात मोठा घातांक 2 आहे, 2 पेक्षा मोठा घातांक त्या बहुपदीमध्ये उपस्थित नाही आहे, त्यामुळे ही वर्ग बहुपदी आहे। म्हणजे साधारणतः तुमच्या लक्षात आलं असेल की बहुपदी असणं आवश्यक आहे, चलाचा मोठ्यात मोठा घातांक 2च असायला हवा, 2 पेक्षा मोठा घात असेल तर ते वर्ग समीकरण असणार नाही। अशा पद्धतीने तुम्हाला जितकी समीकरण येतात तितकी समीकरण तुम्ही तयार करू शकताय। आता बघा आणखीन एक प्रश्न आहे, खालील समीकरणांपैकी वर्ग समीकरणे कोणती ते ठरवा। म्हणजे हे आपल्याला सहकारण लिहायचं आहे। आता पहिलं समीकरण बघा, x वर्ग अधिक 5x वजा 2 बरोबर 0। हे वर्ग समीकरण आहे का? आहे। का आहे? कारण इथं चलाचा सर्वात मोठ्यात मोठा घातांक किती आहे? 2 आहे, 2 पेक्षा मोठा घात इथं उपस्थित नाही आहे, त्यामुळे हे वर्ग समीकरण आहे। शिवाय घातांक ही पूर्ण संख्याच आहे, त्यामुळे हे वर्ग समीकरण आहे। आता दुसरे एक समीकरण आहे बघा, m चा घन अधिक 3m चा वर्ग वजा 2 बरोबर 3m। आता तुम्ही तसं तोंडी सांगू शकताय की हे वर्ग समीकरण नाहीये, कारण इथं चलाचा मोठ्यात मोठा घातांक किती आहे? 3 आहे आणि घातांक जर 3 असेल तर ते वर्ग समीकरण नसतं। परंतु याला सुरुवातीला आपण ax अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात मांडून घेणं आवश्यक आहे। तर आपण काय करणार बघा, m घन अधिक 3m चा वर्ग हा अधिक 3m आहे, उजवीकडून डावीकडे आला की तो वजा 3m होईल आणि हा वजा 2 बरोबर 0। म्हणजे ह्या समीकरणाला आपण ax अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात मांडून घेतले। आता याच्यामध्ये जर आपण सर्वात मोठा घातांक बघितला तर तो 3 आहे, त्यामुळे दिलेलं समीकरण हे वर्ग समीकरण नाही। वर्ग समीकरण नाही। तर साधारणतः जे समीकरण दिलेलं आहे सुरुवातीला ते सामान्य रूपामध्ये रूपांतरित करणं आवश्यक आहे। सामान्य रूपामध्ये रूपांतरित केल्यानंतर म्हणजे ax अधिक bx अधिक c बरोबर 0 यामध्ये रूपांतरित केल्यानंतर बघायचं आहे की त्या बहुपदीचा सर्वात मोठा घातांक 2 आहे किंवा नाही। 2 असेल तर ती वर्ग बहुपदी असणार आहे आणि 2 पेक्षा मोठा घातांक असेल तर ती वर्ग बहुपदी असणार नाही। तर बघा आणखीन एक प्रश्न घेऊया आपण, प्रश्न तिसरा, खालील समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहा।
बघा प्रश्न तिसरा काय आहे की खालील समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहा आणि a b c च्या किमती लिहा। अशी उदाहरण आपण यापूर्वी पण सोडवलेलं आहे। आपण सराव संचमधील एखादं उदाहरण सोडवूया याच्यामध्ये। तर बघा एक उदाहरण घेऊया आपण याच्यामध्ये। बघा उदाहरण काय 2y बरोबर 10 वजा y चा वर्ग। सुरुवातीला आपण हे समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपात मांडून घेऊया। आता इथं बघा y चा वर्ग तो उजवीकडून डावीकडे आला की काय होईल धन होईल, कारण तो सर्वात मोठा घातांक आहे। त्यानंतर 2y धन आहे, त्याचं पक्षांतर केलेलं नाही आहे त्यामुळे तो डाव्या बाजूला तसाच राहील। 10 जो धन आहे डावीकडून उजवीकडे आला की उजवीकडून डावीकडे आला तर काय होणार वजा 10 बरोबर 0। म्हणजे y वर्ग अधिक 2y वजा 10 बरोबर 0 हे या समीकरणाचं काय आहे सामान्य रूप आहे। आता यावरून आपण a b c च्या किमती काढूया। a ची किंमत काय येईल 1, b ची किंमत काय येईल 2 आणि c ची किंमत काय येईल वजा 10। बघा विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा दिलेलं समीकरण आपण सामान्य रूपात मांडून घेतलं घातांकांच्या उतरत्या क्रमानुसार। या दरम्यान जर तुम्ही पक्षांतर केला असाल तर चिन्ह बदलतील, धनचं ऋण आणि ऋणाचं धन। जर तिथे एखादी अपूर्णांक संख्या असेल तर त्यानुसार त्याच्यामध्ये बदल होतील आणि अनुक्रमे a b c म्हणजे सामान्य रूपामध्ये रूपांतरित केल्यानंतर त्याचा सहगुणक जो असतो, सहगुणक म्हणजे चलाच्या पुढची जी संख्या असते त्याला सहगुणक म्हणतात। तो सहगुणक म्हणजे अनुक्रमे a b c च्या किमती असतात। आता आपण आणखीन एक समीकरण घेऊया याच्यामध्ये। तीन m चा वर्ग बरोबर 2m चा वर्ग वजा 9। आता याच्यामध्ये बघा सुरुवातीला 3m चा वर्ग हा 2m चा वर्ग जो आहे तो उजवीकडून डावीकडे आला की वजा 2m चा वर्ग होईल आणि हा वजा 9 आहे तो काय होईल अधिक 9 बरोबर 0। आता इथे दोन्हीचे घातांक समान आहेत त्यामुळे सहगुणकावरून आपण लहान मोठेपणा ठरवलेला आहे। 3 हा मोठा सहगुणक असल्यामुळे आपण तो प्रथम लिहिला। मग सामान्य रूप काय झालं 3m चा वर्ग वजा 2m चा वर्ग अधिक 9 बरोबर 0। आता याचे सहगुणक आपण काढूया। a ची किंमत काय येईल 3, b ची किंमत काय येईल वजा 2 आणि c ची किंमत काय येईल 9। ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही राहिलेली उदाहरण सोडवायची आहे। आता आणखीन एक घेऊया आपण प्रश्न चौथा। वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणाची मुळे आहेत किंवा नाही हे ठरवा। प्रश्न काय आहे खालील दिलेल्या उकली किंवा मुळे दिलेल्या समीकरणाची मुळे आहेत की नाहीत ते ठरवा। यातील आपण पहिलं समीकरण घेणार आहोत। त्याच्यामध्ये x या चलाची किंमत 1 आणि वजा 1 आपण ठेवणार आहोत। तर यापैकी कोणतं मूळ आहे किंवा नाही हे आपण ठरवणार आहोत। पहिली किंमत घेऊया आपण। आता x बरोबर 1 ही किंमत ठेवून बघूया। समीकरण आहे x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0। आपण x बरोबर 1 ही किंमत घेणार आहोत। मग 1 चा वर्ग अधिक 4 गुणिले 1 वजा 5 बरोबर 0। 1 चा वर्ग किती येतो 1
अधिक 4 एके 4 वजा 5 बरोबर 0. मग याच्यामध्ये बघा 1 अधिक 4 किती 5. 5 वजा 5 बरोबर 0. 5 मधून 5 गेले 0. म्हणजे x बरोबर 1 ही जर किंमत आपण याच्यामध्ये घातलं तर आपलं उत्तर 0 येतं. म्हणजे x बरोबर 1 हे काय आहे दिलेल्या वर्ग समीकरणाचं मूळ आहे. मग काय लिहूया आपण x बरोबर 1 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची किंवा दिलेल्या वर्ग समीकरणाचे मूळ आहे. आता हे जे शेवटचं वाक्य आहे ते महत्त्वाचं आहे. तुम्ही किमती घालताय आणि बऱ्याचदा त्याचं उत्तर लिहिणं विसरून जाताय. त्यासाठी आपल्याला 1 मार्क असतो. त्यामुळं उत्तर काढल्यानंतर शेवटचं वाक्य लिहिणं अपेक्षित आहे की x बरोबर 1 2 3 जे काही किंमत तुम्ही घातलेला आहात ते त्याचं मूळ आहे किंवा नाही हे उदाहरण सोडवल्यानंतर शेवटी लिहिणं अपेक्षित आहे. तर आता आपण दुसरी किंमत घालूया. बघा x ची किंमत आता किती ठेवूया -1. मग मी इथंच बदल करत जाते. x ची किंमत आता आपण किती ठेवणार -1. समीकरण काय x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0. x वर्ग म्हणजे -1 चा वर्ग अधिक 4 गुणिले -1 वजा 5 बरोबर 0. तर -1 चा वर्ग किती होणार -1 कारण -1 1 धन होतं. आता इथं 4 गुणिले -1 वजा 4 होईल. त्यानंतर पुढचा आहे -5 बरोबर 0. तर आता इथं काय होईल बघा 1 वजा 4 म्हणजे इथं वजाबाकी होईल. उत्तर किती येणार आहे -3 वजा 5 बरोबर 0. आता वजा वजा असेल तर उत्तर काय येतं धन होतं 8 वजा 8 बरोबर 0. म्हणजे आपलं उत्तर कितीला आलेलं आहे -8. म्हणजेच ही 0 येत नाही. म्हणजेच x बरोबर -1 ही दिलेल्या वर्गीय समीकरणाचे मूळ काय आहे नाही. तर या पद्धतीने तुम्ही प्रश्न 4थ्या मधील राहिलेली उदाहरणं सोडवायची आहे. आता आपण आणखीन एक उदाहरण घेऊया. तर साधारणतः बघा आपण 4 प्रश्न सोडवलेले आहेत. प्रत्येकामधील आपण काही उदाहरणं सोडवलेली आहेत. राहिलेली उदाहरणं तुम्ही घरी सराव करायचा आहे. आता आणखीन एक प्रश्न घेऊया आपण. शेवट प्रश्न 5वा. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काय आहे बघा x बरोबर 3 हे kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 याचे मूळ असेल तर k ची किंमत काढा. आता प्रश्न वाचल्यावर तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल पण अवघड असं काही नाही आहे. या प्रश्नाचं सरळ साधं अर्थ सांगायचं झालं तर या प्रश्नामध्ये x बरोबर 3 हे दिलेल्या समीकरणाचं मूळ आहे की नाही हे ठरवायचं आहे. फक्त k जोडल्यामुळे आणि प्रश्नाची रचना बदलल्यामुळे आपल्याला वाटतं की आपल्याला जमणार नाहीये परंतु तसं नाही आहे. प्रश्न 5वा सोडवायचा आहे. म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला x बरोबर 3 ही जी किंमत आहे ती x वर्ग अधिक 10x अधिक 3 बरोबर 0 याची उकल आहे किंवा नाही हे ठरवायचं आहे. म्हणजे हे सोडवत असताना k जो आहे तो कॉन्स्टंट म्हणजे स्थिर ठेवत जायचा आहे आणि जर 3 ठेवून त्या समीकरणाचं समाधान होत असेल म्हणजे उत्तर 0 येत असेल किंवा जे उत्तर येत असेल ती काय असणार आहे k ची किंमत असणार आहे. तर आता k ची किंमत काढूया आपण.
समीकरण काय बघा, kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0. आता चलाची किंमत किती ठेवायची आहे, 3. के आपल्याला काय ठेवायचं आहे, स्थिर किंवा कॉन्स्टंट ठेवायचा आहे. x चा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग वजा 10 गुणिले 3 अधिक 3 बरोबर 0. आता के 3 चा वर्ग किती येईल, 9 वजा पुढे काय होईल बघा, हा वजा 10 आहे तसा ठेवला, 3 अधिक 3 किती होईल, किंवा दुसऱ्या पद्धतीने सोडवू शकतो आपण, वजा चिन्ह आहे तसं आहे. 10 गुणिले 3 किती होईल, 30, ते वजा 30 अधिक 3 बरोबर 0. के 9 वजा, आता हा वजा 30 आहे अधिक 3 आहे, धन ऋण असेल तर वजाबाकी होते. 30 मधून 3 गेले, उत्तर किती येणार आहे, 27. चिन्ह मोठ्या संख्येचं देतो आपण. त्यानंतर राहिलं काय, तर सॉरी इथं आणखी निघायचं 3 बरोबर 0. तर पुढे उत्तर काय येईल बघा, 10 त्रिक 30 वजा 30 अधिक 3 बरोबर 0. म्हणजे इथं 10 त्रिक 30 अधिक 3 म्हणजे इथं वजाबाकी काय आहे, 27 बरोबर 0. तर आता बघा आपण के 9 बरोबर वजा 27चं पक्षांतर केलं उजवीकडं, तर वजा 27 काय होईल, अधिक 27. त्यानंतर के गुणिले 9 आहे, जर आपण 9चं पक्षांतर केलं तर गुणाकाराचं काय होतं, भागाकार. त्यामुळं के बरोबर 27 भागिले 9. मग के बरोबर 9 ने 27 ला भागलं की उत्तर किती येतं, 3. म्हणजे के ची किंमत किती आली, 3. बघा हे उदाहरण पुन्हा समजावून घेऊया. सुरुवातीला दिलेलं समीकरण आपण आहे तसं लिहिलं. x या चलाची किंमत आपण किती ठेवली, 3. मग के हा कॉन्स्टंट स्थिर ठेवायचा आहे. x वर्ग म्हणजे 3 चा वर्ग वजा 10, x ची किंमत घातली तर 3 अधिक 3. के आहे तसा आहे 3 चा वर्ग 9, 10 गुणिले 3 किती होईल, वजा 30. हा अधिक 3 आहे तसा बरोबर 0. के 9 आहे तसा अधिक 30 आणि वजा 30 अधिक 3 म्हणजे वजाबाकी होणार आहे, वजा 27 बरोबर 0. आता वजा 27 चा आपण डावीकडून उजवीकडे पक्षांतर केलं की तो काय होणार, अधिक किंवा धन 27. मग के 9 बरोबर 27. आता के 9 म्हणजेच के गुणिले 9 आहे, गुणाकाराचं पक्षांतर केलं की ते भागाकार होतं. मग के बरोबर 27 भागिले 9, के ची किंमत किती आली, 3. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण वर्ग समीकरणाची ओळख आणि साधारणतः जे मुद्दे पाहिले त्याच्यावर आधारित सराव संच 2.1 मधील काही उदाहरणं सोडवलेली आहेत. राहिलेली उदाहरणे तुम्ही वहीमध्ये सोडवायची आहेत.